हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू डिकोडर वो. आज आपण पाहणार आहोत कॉम्प्युटर ग्राफिक्समधील लास्टचा युनिट. लास्टचे 4 युनिट आपण एक्सप्लेन केलेले आहेत. कोणचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे व्हिडिओची, ते पाहून घ्या तुम्ही. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर करून घ्या. चला तर मग बघूया मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्याआधी माझं नाव शुभम आणि मी IT इंजिनियर आहे आणि सध्या सायबर सिक्युरिटी डोमेनमध्ये जॉब करतो आहे. चला तर मग बघूया युनिट 5 कर्व्स, फ्रॅक्टल्स, इंट्रोडक्शन टू ॲनिमेशन याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. पहिला क्वेश्चन कोणता आहे? व्हॉट आर द कर्व्स इन कॉम्प्युटर ग्राफिक्स, एक्सप्लेन देअर इम्पॉर्टन्स अँड ॲप्लिकेशन. एक्सप्लेन करायचं ह्याचं डेफिनेशन काय आहे कर्व्स इन कॉम्प्युटर ग्राफिक्स, आणि त्यानंतर आपण इम्पॉर्टन्स आणि ॲप्लिकेशन लिहिले पाहिजे आपण. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द इंटरपोलेशन अँड अप्रॉक्सिमेशन टेक्निक युजर इन द कर्व जनरेशन. एक्सप्लेन केलं पाहिजे आपण इंटरपोलेशन अँड अप्रॉक्सिमेशन टेक्निक कर्व जनरेशनमध्ये. व्हॉट आर द ब्लेंडिंग फंक्शन्स, एक्सप्लेन देअर रूल्स इन कर्व जनरेशनमध्ये. हे एक्सप्लेन करायचं आपण. त्यानंतर त्याचा रूल काय आहे कर्व जनरेशनमध्ये, आपण ते फॉर्मॅटमध्ये आपण लिहिलं पाहिजे आन्सर रायटिंग. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? एक्सप्लेन बेझियर कर्व विथ नीट डायग्राम अँड प्रॉपर्टीज. पहिल्यांदा आपल्याला डायग्राम काढले पाहिजे. त्यानंतर आपण बेझियर कर्व आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. त्यानंतर आपण प्रॉपर्टीज लिहिल्या पाहिजे त्याचे. पुढचा पुढचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन बी स्प्लाइन कर्व विथ नीट डायग्राम अँड ॲडव्हान्टेजेस. डायग्राम काढायचे पहिल्यांदा, त्यानंतर एक्सप्लेनेशन द्यायचं बी स्प्लाइन कर्वचं आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस लास्टला लिहायचे. हे कंपॅरिझनचा क्वेश्चन आहे याच्या. बेझियर कर्व अँड बी स्प्लाइन यामध्ये टेबल फॉर्मॅटमध्ये आपण लिहिलं पाहिजे, जेणेकरून आन्सरचं फॉर्मॅट जेव्हा एक्झामिनर आपलं पेपर चेक करतो त्याला बी चांगलं वाटतं आणि आपल्याला एक्स्ट्रा मार्क देऊ शकतो आपल्याला. एक्सप्लेन द प्रॉपर्टीज अँड ॲप्लिकेशन ऑफ बेझियर कर्व. यामध्ये आपण एक्सप्लेन केलं पाहिजे प्रॉपर्टीज अँड ॲप्लिकेशन बेझियर कर्वचे आपण. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला आता? एक्सप्लेन द प्रॉपर्टीज आहे, प्रॉपर्टीज अँड ॲप्लिकेशन बी स्प्लाइन कर्वचे. इझी आहे, फक्त क्वेश्चन चेंज आहे. ह्याच्यामध्ये एक्सप्लेन दिलेलं आहे, तर कंपॅरिझन दिलेलं आहे. हे सगळे क्वेश्चन हे दोन एकच आहेत, त्याचा फॉर्मॅट विचारण्याचा वेगळा आहे. त्या किती पॉईंट्स आपण लिहिले पाहिजे. एक्सप्लेन म्हणलं तर डिटेल्समध्ये लिहायचं, कंपॅरिझन म्हणले तर 5 किंवा 6 पॉईंट्स लिहिले पाहिजे आपण. त्यानंतर व्हॉट आर फ्रॅक्टल्स, एक्सप्लेन देअर कॅरेक्टरिस्टिक्स अँड सिग्निफिकन्स. एक्सप्लेन केलं पाहिजे, एक्झाममध्ये फिक्स येऊ शकतो हा क्वेश्चन. आणि त्याचं क्लासिफिकेशन विचारलेलं आहे आपला. त्यानंतर एक्सप्लेन द जनरेशन ऑफ कोर्स स्नोफ्लेक फ्रॅक्टल विथ नीट डायग्राम. डायग्राम काढून आपण एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही डायग्राम चांगली काढता आणि करेक्ट काढता, तो आन्सरसुद्धा चेक करत नाही. डायग्रामनुसार तो डिसाईड करतो की एक्सप्लेनेशन रिलेटेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन एक्सप्लेन द जनरेशन हिल्बर्ट कर्व फ्रॅक्टल विथ नीट डायग्राम. यामध्ये पण आपण डायग्राम काढले पाहिजे आपण. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? डिस्कस द ॲप्लिकेशन ऑफ फ्रॅक्टल्स इन कॉम्प्युटर ग्राफिक्स विथ सुटेबल एक्झाम्पल. हे ॲप्लिकेशन आपण डिस्कस केलं पाहिजे आपण, म्हणजे लिहिलं पाहिजे आपण एक्झाममध्ये, आणि एक सुटेबल एक्झाम्पल द्यायचं या रिलेटेड आपण. नेक्स्ट क्वेश्चन कोणता? एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ की फ्रेम ॲनिमेशन विथ सुटेबल एक्झाम्पल. कन्सेप्ट आपण लिहिलं पाहिजे की फ्रेम ॲनिमेशनचे, त्यानंतर एक एक्झाम्पल दिलं पाहिजे आपण, इन डिटेल आपण लिहिलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणता? एक्सप्लेन द मॉर्फिंग अँड मोशन स्पेसिफिकेशन युजर इन ॲनिमेशन. मॉर्फिंग आणि मोशनचं स्पेसिफिकेशन काय आहे ॲनिमेशनमध्ये ते लिहिलं पाहिजे आपण. हे जर आपला अभ्यास झाला नसेल तर आपण हे एवढंच जर लिहिलो आपण, या युनिटचा जास्त सिलेबस यामध्ये या क्वेश्चनमध्ये कव्हर होतो. एक्सप्लेन द बेझियर कर्व विथ प्रॉपर्टी अँड ॲप्लिकेशन. बी स्प्लाइन कर्व विथ प्रॉपर्टीज अँड ॲप्लिकेशन्स. इथं बेझियर म्हणलेलं आहे आणि इथं बी स्प्लाइनमध्ये कंपॅरिझन. एक्सप्लेन द कोर्स स्नोफ्लेक फ्रॅक्टल जनरेशन.
एक्सप्लेन द हिल्बर्ट कर्व फ्रॅक्टल जनरेशन. एवढं सुद्धा केलं तर तुम्हाला चांगले मार्क भेटू शकतात. पुढचं क्वेश्चन कोणचं आपलं आहे, हे फिक्स बेजियर कर्व. यामधून येऊ शकते. मी प्रिडिक्शन लावलं आहे. बेजियर कर्व, बी स्प्लाइन कर्व, डिफरन्स बिटवीन द बेजियर अँड बी स्प्लाइन कर्व, पोस्टमॅन फ्लिक, फ्रॅक्टल, हिल्बर्टचं ॲप्लिकेशन ऑफ फ्रॅक्टर्स, की फ्रेम ॲनिमेशन, मॉर्फिंग मोशन अँड स्पेसिफिकेशन. हे एक्झाममध्ये येऊ शकतात फिक्स. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर करून घ्या सबस्क्राईब. सॉरी. हे झाले क्वेश्चन युनिट 5चे, लास्ट युनिटचे. लास्टचे 4 युनिटचे मी लिंक दिलो आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ते पाहून घ्या. व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल होईल चालू 22 तारखेच्या नंतर. चला तर मग भेटूया नवीन सब्जेक्टला. थँक्यू.